नमस्कार. छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र कथा बघूयात. अखेर वडू बुद्रुक तुळापूरच्या वनस्तंभाला संभाजींना बांधलं गेलं. औरंगजेबाने सुचवलेल्या सजेचा अंमल चालू व्हायचा आणि बघितलं संभाजींनी. आज्ञा आहे डोळे काढायची. लालबुंद तापलेल्या तप्त सळ्या घेऊन येताना दिसले हापशी. धुराच्या रेषा हवेत सोडतायत सळ्या त्या. अरे लालबुंद सळ्या, कळून चुकलं, डोळे जाणार आता. संभाजींनी मिटले नेत्र आणि डोळ्यापुढं उभे राहिले राजा शिवछत्रपती, माँसाहेब जिजाऊ, आईसाहेब, सईबाई, मावळे, स्वराज्य, गडकोट. अरे याच डोळ्यांनी घेतलं स्वराज्याचं दर्शन. याच डोळ्यांनी केलं इशर्त आपल्या मावळ्यांना. याच डोळ्यांनी पाहिली स्वप्ने स्वराज्य संवर्धनाची. अरे याच डोळ्यांनी घेतलं दर्शन आबासाहेबांचं, माँसाहेबांचं, आऊसाहेबांचं. तेच डोळे आणि उघडले डोळे संभाजींनी. डोळ्यापुढं दिसल्या लालबुंद तप्त सळ्या. आल्या समोर, घुसल्या आत. चर्र, यातनेचा नुसता कल्लोळ उठला. सळ्या गेल्या आत आणि निघाल्या परत त्याच वेगानं बाहेर. डोळे नव्हते कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोपण्या, काकबिंद, उग्र तर्फ बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील. किती किती सोसलं असेल. अरे किती सहन केलं असेल. किती. अरे कुणाच्या वाट्याला आलाय हा अन्याय. कुणी सोसल्या या यातना. अरे कुठून आलं हे आत्मधैर्य. कुठून आला हा आत्मसंयम. कुठून आली ही जिगर. पण आता सजेचा दुसरा अंमल चालू झाला होता. सजा होती जबान काटायची. हापशी आले लखलखती नंगी तलवार घेऊन. पण संभाजींचं तोंड बंद, जीभ छाटणार कशी. मग हापशी पुढे आले. जबडा उघडायची कोशिश करू लागले, पण जबडा उघडेना. मग दोघांनी कानावर दाबूजोर दिला, प्रचंड दाब दिला, प्रचंड दाब, पण उघडेना जबडा. मग एकाने मस्तकावर प्रहार केला, पण जबडा उघडेना. अरे उघडेल कसा. वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजती दात ही आमची अवकात, सांगणारे संभाजीराजे. तोपर्यंत एकानं युक्ती केली. संभाजीचं नाक दाबून धरलं. श्वासासाठी जीव गलबलला, तळमळला. श्वासासाठी ओठ हलले, जीभ लवलवली आणि त्या संधीचा घेतला फायदा आणि सांडशी घुसली आत. सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर. तोंडातनं ओघळलं नुसतं लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती संभाजीराजापासनं पोरकं व्हायला. अरे ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल, ज्या जिभेनं दिली किलकारी हर हर महादेवची, ज्या जिभेनं केला जागर जय भवानीचा, जी जीभ म्हणत राहिली आऊसाहेब, माँसाहेब, आबासाहेब, ती जीभ पडली होती समोरच वळवळत. 1 नाही, 2 नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालला होता. अरे बोकडं सोलावं असं संभाजीचं कातडं सोलून काढलं. त्यांच्यावर मिठाचं पाणी टाकलं. चर्र असा यातनांचा जाळ झाला नुसता. कुणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. कुणीतरी यायचं, हाताची बोटं छाटायचं. कुणीतरी यायचं, तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचं. कुत्र्या गिधडांना खाऊ घालायचं. अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे. अरे भुतासारखी अवस्था झालेली. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आपला सर्जा सोसत राहिला, सहन करत राहिला. का. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला 40 दिवस. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या, 11 मार्च 1689. औरंगजेबाची अखेरची सजा. संभाजीचं मस्तक कलम करा. आणि संभाजीचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजीच्या मस्तकाची गुढी उभारली. निघाली वाजत गाजत. आली इंद्रायणी भीमेच्या तीरावर. त्या रेतीत रोवला तो भाल्याचा फाळ आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला इंद्रायणी भीमेच्या पात्रात.
आणि थरारली इंद्रायणी भीमा. अरे, याच इंद्रायणी भीमेनं पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडस, ते साहस, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन तेजस्निष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्त्वाशी जुळलेलं संभाजींचं ज्ञाननातं. ती इंद्रायणी भीमा संभाजीच्या मस्तकाकडं तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेल्या 350 वर्ष झाली इंद्रायणी भीमा अजून रडतेच आहे. सांगतेय, खरा सर्जा संभाजी राजा अजून कळलाच नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगावं आणि संभाजी महाराजांनी दाखवलं कसं मरावं. ती इंद्रायणी भीमा आजही सांगतेय. अखेर तो औरंगजेब म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. अपने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली. पण दिल्लीला परत जाण्याचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही. संभाजीच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून इथं पुन्हा जन्माला आले हजारो लाखो संभाजी. अरे, संताजी धनाजीसारखा एक झुंजत राहिला, लढत राहिला. राजाशिवाय 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला आणि अखेर इथंच औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाला. ही प्रेरणा होती संभाजींच्या बलिदानाची, ही प्रेरणा होती संभाजीराजांच्या राष्ट्रभक्तीची. जय शंभूराजे. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.